अण्णाभाऊ साठे महामंडळामध्ये जवळपास 127 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे नवीन पुरावे तपास यंत्रणांच्या हाती लागलेले आहेत, ज्यामुळे या घोटाळ्याची व्याप्ती 500 कोटींपर्यंत पोहोचलेली आहे। अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळा 500 कोटींवर, जय महाराष्ट्राच्या माहितीवर शिक्कामोर्तब। घोटाळेबाज रमेश कदम विरोधात पुरवणी आरोपपत्र। अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या घोटाळ्याची व्याप्ती 500 कोटींवर पोहोचली आहे। अण्णाभाऊ साठे महामंडळात आणखी 127 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे पुरावे तपास यंत्रणेच्या हाती लागलेत। आमदार रमेश कदमच्या काळात हा घोटाळा झाल्यानं कदमच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे। आत्तापर्यंत घोटाळ्याची व्याप्ती 385 कोटींपर्यंत होती, त्यात आता 127 कोटींच्या अपहाराची भर पडली आहे। या 127 कोटींच्या अपहाराप्रकरणी पोलीस पुरवणी आरोपपत्र दाखल करणार असल्याची माहिती समाज कल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिली आहे। 385 कोटी रुपयाचं अफरातफर झाल्याचं आरोपपत्र कोर्टात दाखल केलेलं आहे। नव्याने CIDला 127 कोटी रुपयाचे पुरावे हातात लागलेले आहेत आणि या 127 कोटी रुपयाचं पुरवणी आरोपपत्र CID लवकरच कोर्टात दाखल करणार आहे। अण्णाभाऊ साठे महामंडळाचा घोटाळा 500 कोटींचा असल्याची कागदपत्र जय महाराष्ट्राच्या हाती लागली होती। कांबळे यांनी दिलेल्या या माहितीमुळे घोटाळ्याची व्याप्ती 500 कोटींची असल्याच्या जय महाराष्ट्राच्या माहितीवर शिक्कामोर्तब झालंय। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळात तब्बल 500 कोटींचा घोटाळा झाल्याची सर्वात पहिली बातमी जय महाराष्ट्राने दाखवली होती। मात्र याच वेळी हाच घोटाळा 300 ते 350 कोटीचा असल्याचं तपास यंत्रणेने शिक्कामोर्तब केलं होतं। मात्र जय महाराष्ट्राच्या बातमीनंतर ह्या घोटाळ्यामध्ये कसून चौकशी केली आणि तब्बल 500 कोटींचा घोटाळा झाल्याचा शिक्कामोर्तब आता राज्य सरकारने केला आहे। आमदार रमेश कदमनं त्याच्या कार्यकाळात महामंडळाच्या पैशावर खूप मौजमजा केल्याचे किस्से सांगितले जातात, त्यामुळे या घोटाळ्याची व्याप्ती आणखी वाढल्यास आश्चर्य वाटायला नको। राजू सोनावणेसह अमोल कविटकर, जय महाराष्ट्र।